नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरण या प्रकारात शब्दांच्या जाती पाहतोय. त्यामध्ये आपण पाहिले विकारी शब्द, ज्याला आपण सव्यय म्हणतो, ज्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद येत असते. शब्दांच्या जाती या प्रकारात आपण अविकारी शब्द म्हणजे अव्यय पाहिले, लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे ज्याच्यामध्ये बदल होत नाही. त्यामध्ये आपण पाहिले क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. सर्वप्रथम आपण नाम पाहणार आहोत. नामाची व्याख्या अशी करता येईल: एखाद्या प्रत्यक्ष किंवा काल्पनिक घटकाला दिलेल्या नावास नाम असे म्हणतात, किंवा एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला, प्राण्याला अथवा स्थळाला दिलेल्या नामास नाम असे म्हणू शकतो. उदाहरणार्थ सातारा, सांगली, ताजमहल, नदी, दूध, आदित्य, सुषमा इत्यादी. दुसरा प्रकार सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, मी, आपण, स्वतः. चौथा प्रकार आहे क्रियापद. व्याख्या: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ खातो, पितो, नाचतो, गातो, बांधतो इत्यादी. उदाहरण आपण असं घेऊ शकतो: राम आंबा खातो. यामध्ये खातो हे क्रियापद आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्याकरणाचे व्हिडिओ जर हवे असतील तर तुम्ही आपल्या मराठी कट्टा ज्ञान आणि मनोरंजन या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.